का नाही, ज्या घरातील बाप गेला महाराज त्या घरातील पोरं पोरकी झाली महाराज. आपल्या घरातील बाप कितीही म्हातारा आणि वयस्कर असू द्या महाराज, नुसता त्या ठिकाणी कॉटवर पडून राहू द्या, पण कोणत्याही वाईट समाजाची नजर आपल्या घराकडे जात नाही, कारण घराचा पाया कोण असतो? बाप असतो महाराज. बाप राब त्या ठिकाणी शेतामध्ये राबतो महाराज, ह्या बांधावरून त्या बांधावरती ऊन वारा पावसाची चिंता न करणारा हा शेतकरी बाप महाराज कधी विसरता कामा नाही याला. परंतु तो जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही माऊली. ते मेल्यानंतर तो गेल्यानंतर बापाची किंमत काय आहे ते कळतं महाराज. पण एखाद्या क्रिकेटपटूने त्या ठिकाणी 100 धावा काढल्या तर आपण फटाकेबाजी करतो महाराज, टाळे वाजवतो आणि इथंच टीव्ही समोर उड्या मारतो. माझा बाप त्या ठिकाणी रात्री दुपारच्या 12 वाजता त्या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये कष्ट करतोय, जाऊन त्याला त्या ठिकाणी मदत करावी असं तरुण बांधवाला कधीच वाटत नाही महाराज. पण कधीतरी त्या बापाची जबाबदारी पेलून बघा अंगा खांद्यावरती, मग कळेल तो बाप काय आहे महाराज. बाप